स्पर्धेसाठी प्रसाद ज्यांच्या नावाची ज्यांच्या कर्तृत्वाची स्पर्धा आहे असे आपले सर्वांचेच लाडके विभागामध्ये नाव आलं की हॅट्रिक सरपंच म्हणून हे नाव आपोआप त्यांच्या पुढे येते। असे आपले सन्माननीय सरपंच श्री संतोष रामचंद्र घरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2 लाख रुपयाची देणगी आले। टाळ्यांच्या कडकडात त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। क्या बात है। नाम ऐसा करो कि नाम से ही काम हो जाए और काम ऐसा करो कि काम से ही नाम हो जाए। खरं तर या परिसरातील SR घरत अँड कंपनीचा एक वेगळा ब्रँड आहे आणि आज त्याच कंपनीचे फाउंडर प्रेसिडेंट ग्रुप ग्रामपंचायत जासीचे सरपंच सन्माननीय संतोषजी घरत साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला मिळालेले फार मोठं मोलाचं योगदान आहे। तसेच या शृंखलेसाठी आपले सर्वांचेच लाडके सन्माननीय श्री नरेश शेठ रोहिदास घरत माजी सभापती यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांची देणगी आले। त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतोय। तसेच आपल्या समोर दिसणाऱ्या सर्व चमचमत्या ट्रॉफ्या एक चमचमतं व्यक्तिमत्व या संघाचे अध्यक्ष सन्माननीय माणिक हरी म्हात्रे यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफ्या दिल्या गेलेल्या आहेत। तसेच नकुल पुषा म्हात्रे यांच्याकडून एक सायकल प्रदान करण्यात आहे। त्यांचंसुद्धा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो आम्ही। क्या बात आहे। या मोठ्या स्पर्धेसाठी ज्यांचे योगदान लाभले त्या सर्वांचं विशेष आपण आभार व्यक्त करूया। कारण या स्पर्धात्मक युगामध्ये या महागाईच्या दुनियेमध्ये एवढी मोठी स्पर्धा एवढी मोठी शृंखला जेव्हा तुम्ही आयोजित करता तेव्हा बजेट फार मोठा असतो आणि तो बजेट बसण्यासाठी आपलं सहकार्य फार महत्त्वाचं आणि ते तुम्ही दिलं त्याबद्दल तुमचं विशेष आम्ही आभार व्यक्त करत आहोत। तर आपण सुरुवातीला थोडंसं या स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्राकडे जाऊया। तुर्तास मधल्या काळामध्ये आपण त्यानंतर आपण स्वागत सोहळ्याकडे जाणार आहोत। सामना मैदानामध्ये रंगला जातो रांजणपाडा विपक्ष जांभूलपाडा। दोन्ही संघांमध्ये पाडा आहे परंतु पराभवामध्ये कोण कोणाला पाडणार यासाठी औपचारिकता या मॅचमध्ये आपल्याला पाहावी लागणार आहे। बैठक स्ट्रोक आलाय फलंदाजाच्या बॅटमधून ज्याचं नाव आहे परेशच्या बॅटमधून आला हा पहिला षटकार या सत्रात चौकार आलाय दुसरा चौकार आलाय। 2 चौकार आलेत आणि संघाची धावसंख्या प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना 9 वर आली आहे। 9 धावा होत आहेत। रांजणपाडा विपक्ष जांभूलपाडा अशी आपण मॅच पाहता। चला छोट्या मुलांनी बाजूला यायचं। फार मोठी मॅच असणार आहे। जासे दहागा विभागामध्ये मोडणार ही दोन्ही गावं आहेत आणि मात्र अगदी सेंटर पॉइंट औचित्य साधलंय खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच चषकाचं। गोलंदाज शुभम गोंधळी जांभूलपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो। यावेळचा चेंडू डिलिव्हर केलाय शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला अपील केलं जाते। चांगला चेंडू म्हणावा लागेल। सध्याच्या घडीला कमबॅक करणारी गोलंदाजी सध्या हाताळत असताना गोलंदाज शुभम गोंधळी आतापर्यंत ज्यानं 5 चेंडू रिलीज केलेत 4 चेंडू रिलीज केले 5 चेंडू रिलीज केले ज्यामध्ये 4 चेंडू रिलीज केले ज्यामध्ये एक अव्हांतर आला आणि 2 चौकार सुद्धा आलेत। संघाची धावसंख्या आहे बिनबाद 9 धावा। P1चं षटक पॉवर प्लेमध्ये आपण पाहू शकाल। 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत। विपुल मोहिते सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक अगदी क्लोज मध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला होता त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय गोळीच्या वेगानं डीप स्क्वेअर लेग सीमा पार आलाय तिसरा चौकार। चांगली फटकेबाजी सध्या मैदानात चालू आहे। प्रथम नाणेफेकी अरुण वाट्याला फलंदाजी आली आहे परंतु ज्या पद्धतीने ज्या अँगलने हा फलंदाज मैदानामध्ये खेळतोय म्हणजे ऑनफील्ड डिसिजन निर्णय काही येऊ दे पण जेवढं करता येईल तेवढं बेस्ट करायचं चांगल्यात चांगला परफॉर्मन्स करायचा आणि मात्र दुसऱ्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला एक मानसिक दडपणाखाली खेळण्यास भाग पडायचा अशी फलंदाजी सध्या मैदानात केली जाते परेश पाटीलच्या माध्यमातून। यावेळचा चेंडू फुल टॉस आहे ऑन साइडला हिट केला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमा पार आलाय चौकार। क्या बात आहे। सुरक्षित ठेवून तो ग्राउंड स्ट्रोक खेळतोय ग्राउंड शॉट खेळतोय आणि मात्र मॅक्झिमम स्कोर इथे मात्र बनवण्याचा प्रयत्न करतोय। 4 चौकार आलेत। संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा। यावेळचा चेंडू बॅकफुटला येऊन चेंडू फाईनली खेळण्याचा प्रयत्न होता। लेग स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करताय आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना रांजणपाडा संघाची धावसंख्या होते बिनबाद 17 धावा, ज्यामध्ये परेश पाटील खेळतोय 4 चौकारांच्या साह्यानं 16 या धावसंख्येवर. तमाम जमलेल्या क्रीडासिकांच्या साक्षीने रंगलेला हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहताय. 8:42 बरोबर या स्पर्धेचा पहिला चेंडू डिलिव्हर झाला आणि ज्यामध्ये फलंदाज परेशनं लगावला चौकार आणि सुरुवात चौकारानं या डावाला, या स्पर्धेला चौकारानं सुरुवात झाली आहे. पॉवर प्ले नंबर 2चं हे षटक असेल. P2चा ओव्हर असणार आहे, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये आपण पाहू शकाल एक आहे लॉंग ऑफला, दुसरा लॉंग ऑनला आणि तिसरा आहे डीप मिड विकेटला. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी हर्षल गोंधळी याला पाचारण केलं गेलंय. शुभम गोंधळीला पहिला ज्यानं 17 खर्च केले, आता मात्र हर्षल आला. पहिलं षटक 17, दुसरं षटक सुरुवात होते राऊंड विकेट. यावेळेस मात्र समोर चेंडू टाकून थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये यश मिळाले कारण चेंडू निर्धाव आलाय. हेमंत पाटील आलाय प्रथमच, ज्याला स्ट्राईक मिळाली आहे. तब्बल 6 चेंडू ज्याला नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागलं आणि तो हेमंत आता स्ट्राईकला आलाय. यावेळचा चेंडू समोर टाकलाय, बॅटला ब्रश झाला, चेंडू कव्हर पॉइंट मध्ये आला होता, माफ करा गलीमध्ये आला होता, जिथे मात्र अतिशय वेगाने एक आत्मघातकी धाव पूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या साह्यानं रांजणपाडा संघ पोहोचलाय 18च्या घरामध्ये. 18 धावा होत आहेत. दुसरं षटक चालू आहे. तमाम जमलेल्या क्रीडारसिकांच्या साक्षीनं आपण ही स्पर्धा अनुभवताय. औचित्य आहे खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषकाचं. पर्व दुसरं आहे नाईट फॉर्मॅटचं. गतवर्षी सुद्धा आम्ही स्पर्धा कव्हर केली होती. खूप चांगली नियोजनबद्ध स्पर्धा आम्ही ती पाहिली होती आणि गतवर्षीच्या काही त्रुटी आता मात्र भरून काढून नव्या उमेदीने हे नवे पर्व घेऊन मात्र खंडोबा क्रिकेट क्लब पुन्हा एकदा आलाय मैदानावर. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आणखी एक चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या षटकामध्ये चौकारांची बरसात होताना पाहायला मिळाली. आता मात्र हर्षल गोंधळी नावाच्या एका गोलंदाजाचा बोलबाला होता असताना आपण पाहताय. खूप चांगली गोलंदाजी हाताळली जाते. कमबॅक केलं हर्षलनं. शुभमनं खाल्लेल्या मार आता मात्र थांबवलाय आणि खूप चांगली गोलंदाजी सध्या हाताळली. 3 चेंडू 1 धाव दिली आहे. यावेळचा चेंडू समोर टाकला आणि आणखी एक चेंडू मात्र विकेट मिळवून जातोय. खेळाडू क्रमांक 1 परेश मात्र झालाय बाद. क्लीन बोल्ड. शंखनाद भिनला हा धावसंख्या धावफलकाती लागली जाते. 1.3 षटकांच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा बाद होणारा खेळाडू परेश. नवीन खेळाडू मैदानामध्ये इनॅट नंबर 3. खेळाडूचं नाव आहे प्रितेश पाटील. रांजणपाडा विपक्ष जांभूलपाडा अशी मॅच आपण पाहताय. जासे धागा विभागामध्ये मोडणारी ही दोन्ही गावं आहेत. यावेळचा चेंडू थोडासा बॅकफूट लावून ऑन ऑफ सरळ खेळण्याचा, स्टेट टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. थांबवलाय चेंडूला. वेगानं धावसंख्या पुढे जाणारे आता मात्र जिला रोखलं गेलंय नाव आहे हर्षल गोंधळी. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे ज्याच्या मस्तकावरती दस्तक देत यावेळचा चेंडू फ्लॅट स्ट्रोक आलाय. षटकार. तर आपण लगेचच जाऊया स्वागत कक्षामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 धावा. पहिल्यांदा या शृंखलेसाठी ज्यांचं फार मोठं योगदान आहे, तब्बल
2 लाखाची रक्कम ज्यांनी या शृंखलेसाठी दिली त्या आपले सर्वांचे थेट सरपंच अर्थात हॅट्रिक सरपंच संतोष रामचंद्र घरत यांना विनंती असेल की आपण या खंडोबा संघाच्या वतीनं आपल्या इथं मान सन्मान अर्थात सत्कार केला जातोय. नेतृत्व विश्वासाचं, नेतृत्व आपुलकीचं, नेतृत्व सर्वसामान्यांचं, सर्वसामान्यांची आस्था ठेवत आपल्या ग्रामपंचायतमध्ये विकासाची गंगा सिडकोच्या माध्यमातून आणि स्वखर्चातून आणली असे सरपंच साहेबांचं इथं स्वागत केलं जात आहे. उरण समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून 5 मुलींना आर्थिक सहाय्य करणार आहे. उरणच्या मूकबधीर शाळेला 1 लाख रुपयाची खेळणी वाटप करणार आहे आणि तसेच जासईच्या थांब्यावर गेलेत तिथं स्वखर्चातून थांबा बांधणार आहे. तसेच जासई गावामध्ये शक्ती आणि बुद्धीचं प्रतीक असलेलं हनुमंतांचं मंदिर स्वखर्चानं बांधणार आहे. सरपंच साहेबांसाठी जरा आपण जोरदार टाळ्या सर्वांनी वाटूया. त्याचं स्वागत सत्कार या शृंखलेच्या माध्यमातून खंडोबा टेनिस क्रिकेटचे अवघे सारे शिलेदार यांच्या मिळून त्यांचा यथेच्छ मान सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती असेल खंडोबा संघाचे प्रेरणास्थान सन्माननीय या संघाचे खंडोबा टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष माननीय सन्माननीय आदरणीय माणिक शेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपण सुद्धा यावं. एक गोड व्यक्तिमत्व माणिक शेठ म्हात्रे, नेहमी हसता चेहरा. जगामध्ये दुःख किंवा आयुष्यामध्ये दुःख नाही हे ज्यांच्याकडून बघल्यावर आपला अनुभवायला मिळतं. आपल्या सर्वांचेच लाडके माणिक शेठ म्हात्रे यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही यथेच्छ मान सन्मान करतोय. अगदी जासेपासून चिरनेरपर्यंत प्रत्येक शृंखलेसाठी आर्थिक सहाय्य करणारे सर्वांचे आवडीचे माणिक शेठ म्हात्रे वस्त्रालंकार पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सरपंच साहेबांच्या शुभास्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल आपले सर्वांचेच लाडके नरेश शेठ घरत सभापती उरण विधानसभा यांना विनंती असेल या नरेश शेठ घरत जासे टेनिस क्रिकेटला फार मोठं योगदान तसे राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान अपराजित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं बघितलं जातं. अगदी लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाशी मित्रत्वाचं नातं जपणार हे व्यक्तिमत्व. त्याचं सुद्धा आपण या शृंखलेच्या माध्यमातून आपण स्वागत करत आहोत. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि शृंखलेची गोड आठवण आपल्या हृदयात राहीलच आपल्या घरी सुद्धा राहावी यासाठी सन्मान चिन्ह देऊन नरेश शेठ घरत यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर विनंती असेल नकुल पोषा म्हात्रे यांना विनंती असेल यावं आपलं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत केलं जातं. यस, नकुल पोषा म्हात्रे, खंडोबा प्रसन्न सुहास नकुल म्हात्रे या नावानं जेव्हा महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राचं नाव येतं तेव्हा ज्या माणसानं आपल्या उभ्या हयातीमध्ये आपल्या 2 पिढ्या आणि लाखो रुपये करोडो रुपये ज्यानं खर्च केले आणि खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याचा नाद ज्यानं करून जासईचं नाव फार मोठं बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं करणारे सन्माननीय नकुल पोषा म्हात्रे यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे. आणि तो सध्या होताना आपण जासईचे एक डॅशिंग सरपंच सन्माननीय संतोष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते नकुल पोषा म्हात्रे यांचा सन्मान होताना आपण पाहत आहे. त्यानंतर नेक्स्ट सगळं असेल ग्रुप ग्रामपंचायत जासेचे सन्माननीय सदस्य कुमार आदित्य यशवंत घरत यांना विनंती असेल की आपण सुद्धा यावं. जासईच्या राजकारणातील असा एक तरुण, जासईच्या समाजकारणातील असा एक तरुण ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षणाचे, आपल्या संस्काराचे आणि खऱ्या अर्थानं समाजकारणाचे बालकडू आपल्या वडिलांकडनं घेतले आणि आज त्याला आपण जासईच्या एक यंग टॅलेंट तरुणांमध्ये एक असा एक राजकीय तरुण म्हणून ज्याच्याकडे पाहतोय, ज्याचा एक वेगळा दबदबा वेगळी वलय राहिली आहे, अशा जासईच्या एका होतकरू तरुणाचा विशेष सन्मान होताना आपण पाहताय. त्यानंतर नेक्स्ट सन्मान असेल धर्मादादा पाटील यांचं. एक उद्योजक, उद्योग क्षेत्रामध्ये अगदी जर बघितलं आपण 30, 40, 50 वर्ष पाठीमागे गेलं, उद्योग क्षेत्रामध्ये कोणी नव्हतं. त्यावेळी उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या ज्याने पाय रोवलं आणि उद्योग क्षेत्रामध्ये सफल कसं व्हावं हे ज्यांनी सातत्यानं दाखवलं असे धर्मादादा पाटील यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथेच्छ मान सन्मान केला जात आहे. साधी राणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती अगदी साधं जीवन जगत समाजामधील सामान्यांमध्ये असामान्य कसं व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे धर्माशेठ पाटील. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल सुभाष शंकर म्हात्रे. टेनिस क्रिकेटला नेहमी ज्यांची मदत असते आणि एक शिवभक्त, नेहमी सोमवारी बघाल, शनिवारी बघाल, मंदिरामध्ये नेहमी हजेरी असते त्यांची सकाळी असे शिवभक्त
सुभाष शंकर म्हात्रे यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करत आहोत. हे सुभाष शंकर म्हात्रे हे जर नाव घेतलं तर नेहमी तुम्हाला नेहमी त्यांचा जर स्वभाव पाहिला असेल तर तुम्हाला नेहमी जाणून येईल. एक हसमुख व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक हँडसम पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहत असतात, असे सुभाष शंकर म्हात्रे यांचा आपण सन्मान होताना पाहत आहे. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल किरण घरत यांना विनंती असेल. या किरण आत्माराम घरत अगदी निश्चिम हनुमान भक्त, अगदी दररोज सकाळी तुम्हाला ज्या देवाची सेवा सातत्यानं करत असणारे 2/26 किरण आत्माराम घरत यांचा सन्मान होताना आपण पाहत आहे. अगदी देवाच्या अंघोलीपासून तो मंदिर साफ करण्याची जबाबदारी दररोज न चुकता करणारे किरण यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून वस्त्रालंकार आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही स्वागत करतोय. नेक्स्ट स्वागत असेल माणिक रतन घरत यांना सुद्धा विनंती असेल. या आपण आपल्या सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही तेच मान सन्मान करत आहोत. खरं तर माणिक घरत असेल, किरण घरत असेल यांनी आपल्या उभ्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ सरपंच साहेबांसोबत त्यांचं बालपण गेलं, त्यामुळे आपल्या माणसाच्या साक्षीनं आपल्या माणसाचा होणारा सन्मान तो सध्या आम्ही होताना पाहतोय आणि विशेष त्यांचं कौतुक सुद्धा केलं जात आहे. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल बाबूराव मडवी, अगदी लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या विचारावर चालणारे बाबूरावजी मडवी यांना विनंती असेल आपण सुद्धा यावं. आपलं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून यथेच्छ मान सन्मान केला जाईल. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सरपंच साहेब आणि माणिकशेठ म्हात्रे यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं यथेच्छ मान सन्मान आम्ही इथं करत आहोत. 2/31. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल संतोष आत्माराम घरत, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर, एक गोड व्यक्तिमत्व. आणि प्रसाद मला सांगायला लागेल, आमच्या वार्ड क्रमांक 4मध्ये सातत्यानं कुठं काही काम आहे का, कुणाची अडचण आहे का, आणि ते सोडवण्यासाठी सातत्यानं हे दोघेजण मग विनाविने असतील ते असतील सातत्यानं आघाडीवर असतात. त्यांचं शृंखलेच्या माध्यमातून आम्ही वस्त्रालंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतो. येस, घरत परिवारामध्ये 2 असणारे हे संतोष, एकीकडे संतोष आत्माराम घरत आणि एकीकडे संतोष रामचंद्र घरत. या 2 संतोषांना पुन्हा एकदा आपण पाहताय मंचावरती. खरं तर ज्यांचं बालपण पाहिलं अतिशय साध्यापणानं गेलं, पण आज ज्यांना आपण जास्ती परिस्थितीत एक उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक म्हणून दोघांना पाहताय आणि ते एकमेकाचा सन्मान इथे करत असताना. नेक्स्ट स्वागत असेल अभिषेक अनंत घरत यांना सुद्धा विनंती असेल. नवतरुण संघाचे आघाडीचे फलंदाज, फार कमी वयामध्ये फार चांगला खेळ आणि आज उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. त्यांच्या शृंखलेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतात. सरपंच साहेबांना विनंती असेल आणि माणिकशेठ म्हात्रे विनंती असेल की सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सुद्धा त्यांचं स्वागत करावं. आणि आता अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्या महिलांचं स्वागत आपण करणार आहोत. मान्य सौ पुष्पा माणिक म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल की आपण या अगदी आपल्या पट्टीच्या पाठीशी स्वयंपूर्णता उभ्या राहिल्या, मुलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये आज पती असो किंवा त्यांची मुलं असो फार मोठी गरजबारी घेत आहेत आणि त्यांना फार मोठं सपोर्ट ज्यांचा आहेत आमच्या सर्वांच्याच लाडक्या पुष्पा माणिक म्हात्रे वहिनींचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतात. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. नेक्स्ट स्वागत असेल ग्रामपंचायत सदस्य तसेच आपण विनंती करूया जासे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विनायक पाटील, तसेच सन्माननीय जासेच्या समाजकारणातील खऱ्या अर्थाने सन्माननीय संजय नारायण ठाकूर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती यावं. काँग्रेस इंटक चे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जासेच्या समाजकारणातील असं एक व्यक्तिमत्व ज्यांची एक वेगळी इमेज आहे, वेगळी ओळख आहे. तसेच महेंद्र शेठ घरत यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी अगदी जवळचे सहकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संजय नारायण ठाकूर साहेब यांचा सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा आपण विनंती करतोय की आपण यावं. संघाची धावसंख्या झाली 38, 2 बाद 38.
4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करताना रांजणपाडा संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 38 धावा. इंटकुरण तालुकाचे सन्माननीय अध्यक्ष श्री संजय नारायण ठाकूर शिवशंभू ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. जासईच्या मैदानात होणाऱ्या अनेक स्पर्धांसाठी ज्यांचं मोलाचं योगदान असतं असे संजयजी ठाकूर साहेब. मैदानाकडे आपण जाऊया. या सत्रातील शेवटचा चेंडू, शेवटचं षटक बाकी आहे जे हाताळण्यासाठी गोलंदाज जांभूलपाडा संघाच्या वतीनं मनीष गोंधळी आलाय. सुरुवातीला शुभम आला होता, शुभम गोंधळी, त्यानंतर रचल गोंधळी आला. मनीष गोंधळीने तिसरं षटक हाताळलं ज्यानं फक्त दिल्या होत्या 2. त्यानंतर चौथ्या षटकासाठी विवेक आला. आता पुन्हा एकदा मनीष आलाय. शेवटचं षटक 38 झाल्यात. यावेळचा चेंडू फटका हवेमध्ये गेलाय. मिड ऑफला उडालेला झेल टिपण्यासाठी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जज करत असताना विकेट नंबर 3 रांजणपाडा संघाला बसलाय. तिसरा हादरा खेळाडू क्रमांक 3 प्रितेश पाटील झेलबाद. तीन बाद होणारा प्रितेशला आपण पाहिला, ज्याच्या खेळीचा थोडक्यात आपण उल्लेख करूया. 11 चेंडू ज्यानं 8 मध्ये 11 बनवले, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावरती येणारा प्रितेश ज्याची खेळी संपली आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय सतीश पाटील आलाय नवीन खेळाडू मैदानामध्ये. अजूनही सतीश पाटील आणि चौथ्या क्रमांकावरती असणारा प्रफुल्ल आहे. रांजणपाडा टेनिस क्रिकेटमधील ही मधली फळी सांभाळणारी सध्या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, जिथे उर्वरित 5 चेंडूंचा खेळ या सत्रातील बाकी आहे. बॅकफुटला राहून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू रिलीज करतोय गोलंदाज मनीष. ज्या पद्धतीने ज्या अँगलने चेंडू रिलीज केल्यानंतर बाहेर निघतोय, वळण घेतोय चेंडू आणि ऑन साईडला खेळत असताना थोडासा मात्र अडचण निर्माण करून जातोय हा चेंडू. निर्धावाला बॅकफुटला राहून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. समोर टाकून चेंडू वळवला जातोय. फलंदाजाची फिरकी घेणारे चेंडू सध्या मैदानात पडले जात आहेत. मनीष गोंधळी. रांजणपाडा टेनिस क्रिकेटमधील फलंदाजांची सध्या जो मायनस पॉईंट आहे तो ओळखला मी म्हणेन, आणि त्या पद्धतीनं मैदानात सध्या गोलंदाजी हाताळली जाते, ज्याला तालुका निहायमध्ये खेळताना सुद्धा आपण पाहतो. विनोद स्पोर्ट्स गावठाण या संघातून खेळणारा हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट पॉईंटकडून वळण घेतोय, गलीमध्ये आलाय, तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या होती 39 धावा. पहिलं षटक 17 धावा, आणि त्यानंतर ज्या पद्धतीने ज्या अँगलनं गोलंदाजी झाली ना, तिथून कुठेतरी मात्र वापसी केली असं म्हणावं लागेल. चांगल्या धातणीची गोलंदाजी जांभूलपाडा संघातील इतर गोलंदाजांनी केली. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, जखडवून ठेवले जणू काही मैदानामध्ये. आणखी एक निर्धाव आला. ओव्हरऑल परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर खूप चांगला होताना सध्या पाहायला मिळतोय, तो म्हणजे जांभूलपाडा संघाच्या या खेळाडूंचा. यावेळचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बाहेर निघणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं आला. ही स्पर्धा कव्हर करणारे NR पॅनल आपण पाहता, मग ज्यामध्ये आमचे नीरज राणावत सर आहेत, त्यानंतर आमचे गणेश बाविस्कर सर आहेत, आणि आमचे शशी मेहर सर ही स्पर्धा कव्हर करतायत. निर्णयातली पारदर्शकता म्हणजे NR पॅनल, आणि NR पॅनल म्हणजे निर्णयातली पारदर्शकता. खोला टाकला चेंडू, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंड चेंडू अडवलाय, उचलून फेकी झाली दुसऱ्या धावेसाठी, आणि पण दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडू होतोय बाद. सत्र संपलं जात आहे. सत्राची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना 4 बाद
42 झाल्यात, 43 करायच्या आहेत. थोड्याच वेळात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते, यमुना सामाजिक संस्थेचे फाउंडर प्रेसिडेंट सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. खरं तर सध्याच्या घडीला रायगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनेक तरुणांना खऱ्या अर्थानं ज्यांनी रोजगार दिला असे नोकरी सम्राट, त्यानंतर अनेक परिसरामध्ये ज्यांनी मैदानं मिळवून देत, हक्काची मैदानं मिळवून दिलीत, असं मैदान सम्राट म्हणून सुद्धा ज्यांना म्हटलं जातं, असे महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन होणार आहे. चला आपण सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करणार. पहिलं सत्र संपलं गेलं. 43 झाल्यात, 44 करायचे आहेत. 42 झाल्यात, 43 करायचे आहेत. आणि आम्ही पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी वेशवी 11 वेशवी व जय हनुमान बेलपाडा दोन्ही संघांना आम्ही आमंत्रित करत आहोत. आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरितच मंचाशी संपर्क साधा. चला, वेशवी 11 वेशवी विपक्ष जय हनुमान बेलपाडा आणि वेशवी. चला, यायचं आहे आपण. तसेच महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या सोबत रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय डॉक्टर मनीष अनंत पाटील यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये. स्वागत केलं जाईल. सौभाग्यवती अश्विनी आमिर नाईक ग्रामपंचायत सदस्यांना विनंती असेल की आपण या आपल्या इथं या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातं आहे. सौभाग्यवती अश्विनी अमर नाईक. आणि खरं तर आज 11ची त्यांची फ्लाईट आहे. मग डॉक्टर मनीष पाटील असतील किंवा महेंद्र शेठ घरत साहेब यांची 11ची फ्लाईट आहे, तरी सुद्धा ते इथे उपस्थित राहतात. आणि आज या स्पर्धेसाठी आजच्या रात्री ती या स्पर्धेचे चीफ गेस्ट रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कामगार नेते सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन, एक रॉयल माणसाची रॉयल एंट्री होताना आपण पाहत आहे. कामगारांचा बुलंद आवाज, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कामगार नेते, ITF राष्ट्रीय समन्वय समिती सेक्रेटरी, ITF लंडनचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य इंटेकचे सचिव आणि रायगड जिल्हा कमिटीचे काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या शृंखलेच्या माध्यमातून साहेब आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. रायगडचा ढाण्यावाग म्हणून ज्यांना संबोधलं जातं, यमुना सामाजिक संस्थेचे फाउंडर प्रेसिडेंट, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र घरत साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. आणि त्यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांचं आगमन होताना. खरं तर रात्री 11ची फ्लाईट आहे, पण आपल्या कार्यकर्त्यांचा आणि खऱ्या अर्थानं आपल्या माणसांचा येणारा हा हक्काचा निमंत्रण, आणि म्हणूनच की काय या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी, आजच्या रजनीतील चीफ गेस्ट सन्माननीय आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. समाजसेवेचा वसा जपणारा समाजसेवक, आपल्या मातोश्रीच्या नावाने यमुना सामाजिक आणि शैक्षणिक संस्था स्थापन करून सामाजिक व शैक्षणिक कार्य ज्यांनी सुरू केलं आणि गरजू आणि गरजवंतांना दरवर्षी लाखो रुपयाची मदत करणारे आमचे आपले सर्वांचेच लाडके महेंद्र शेठ घरत यांचं इथं आगमन होत आहे. अनेक गावांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रुग्णवाहिका ज्यांनी दिल्या, असे खऱ्या अर्थानं सर्वांचेच लाडके महेंद्र शेठ घरत यांचं आगमन होते. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. अनेक प्रकल्प असताना खऱ्या अर्थानं अनेक गावांना ज्यांनी हक्काची मैदानं मिळवून दिलेली, म्हणूनच की काय मैदान सम्राट ही उपाधी सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाला मिळाली, असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके सन्मान्य महेंद्र शेठ घरत साहेब, नामदार न खासदार, ज्यांचं कार्य नेहमी दमदार, आपले सर्वांचे लाडके महेंद्र शेठ घरत यांच्या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष नुकत्याच होऊ घातलेल्या खऱ्या अर्थानं आगरी समाज परिषदेसाठी कर्जत या ठिकाणी आगरी समाज भूषण म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं संबोधलं जायचं कारण आहे, आगरी समाजासाठी ज्या आगरी माणसानं 50 लाखाहून अधिक रक्कम डोनेट केली
आणि खरं तर आज त्यांना आगरी समाज भूषण म्हणून सुद्धा संबोधलं जातं. तसेच आपली अगदी छोटी असोसिएशन उरण समाज असोसिएशन अगदी छोट्या असोसिएशनला दरवर्षी त्यांच्या माध्यमातून 12वी शिकत असलेल्या मुलींना यावर्षी आपला 52,000 रुपयांची मदत ज्यांच्याकडून झाली असे दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरात यांचं स्वागत केलं जातं आहे. आपण चला साहेब, आम्हाला माहिती आहे की आपल्याला सुद्धा जायचा वेळ फार कमी आहे. अगदी बाहेर देशात जायचं असेल सुद्धा जासईकरांच्या प्रेमाखातीर आज हे व्यक्तिमत्व उभं राहिले. जरा जोरदार टाळ्या त्यांच्या प्रेमासाठी आपण वाजवूया. तसेच जासई ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ सृष्टी अमर म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि जाऊया आजच्या रजनीतील चीफ गेस्ट सन्माननीय आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या स्वागताकडे. त्यांचं स्वागत केलं जातं. आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या परिवारातील सदस्य मानणारे व आपल्या कार्यकर्त्यांचं जीवन सुंदर व्हावं यासाठी साहेबांची नेहमी धडपड असते. म्हणून कार्यकर्त्यांना स्वप्नातील घरं देणारं, स्वप्नातील 4 व्हीलर देणारं, महागडे फोन देणारे महेंद्र शेठ घरत एकमेव आणि विदेशी दौऱ्यावर नेणारं एकमेव राजकीय क्षेत्रामधलं व्यक्तिमत्व अर्थात आपले महेंद्र शेठ घरत यांच्या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. डॉक्टर तो पण मी उभ्या बोलतोय. सरपंच चषक 2026 याच्या निमित्त खरं तर मॅचेस सुरू असताना भाषण करण्याचं काम नाही, परंतु शुभेच्छा देतोय. माझं विमान आहे 2:15चं, मला 9:30ला घर सोडायचं आहे. अजून मी इथं आहे. 8.5 तास फ्रान्सला जायचं आहे, तिथून 10.5 तास पुढं साऊथ अमेरिकेला चिलीला जायचं आहे. मी 2 दिवस मी विमानामध्ये असणार आहे आणि लोक सोडत नाही. सकाळी 9 वाजल्यापासून तेच कार्यक्रम चालू आहेत. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. 396वी शिवजयंती आहे आणि चांगलं औचित्य साधून आपण सरपंचांच्या नावाने ह्या अतिशय कार्यक्षम असलं आपल्या सरपंचांच्या संतोष रामचंद्र घरत यांच्या नावानं आपण ह्या मॅचेस आपण ठेवलेल्या आहेत. तर आपलं आयोजन अतिशय सुंदर आहे. दिबा पाटील साहेबांचं गाव, दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागावं म्हणून आपली सर्वांची इच्छा आहे. ते जरा अडकलं आहे, ते लवकर लागलं पाहिजे. शिवछत्रपतींचा विचार खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेब आयुष्यभर जगले आणि ते जर खऱ्या अर्थानं आपल्यासाठी लढले नसते, 1984चा गौरवशाली शौर्यशाली लढा झाला नसता, तर 12.5% 22% हे आपल्याला मिळालं नसते आणि आपल्याला विस्थापित व्हावं लागलं असता. आणि म्हणून त्यांची आठवण केली पाहिजे आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागलं पाहिजे. आपली सर्वांची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. शिवछत्रपतींचं आपण एकच सांगतो, आज महिला भगिनी फार मोठ्या प्रमाणावर व्यासपीठावर बसलेल्या आहेत. मी आयोजकांचं मनापासून कौतुक करेन की महिला 50% आहेत, आरक्षण 50% दिलेलं आहे, तोच सन्मान दिला पाहिजे. राजानं कल्याणचा खजिना लुटला गेला शिवराज्य आपल्या स्वराज्यासाठी, परंतु जेव्हा सुभेदाराची सून त्यांच्या दरबारात उभी केली तेव्हा तिला साडी चोली देऊन तिची ओटी भरून तिला रवानगी केली. नेहमीच महिलांना सन्मान दिला. राजाने कधी जात धर्म पाहिला नाही. हिंदू, मुसलमान, आगरी, कोली, कराडी, ब्राह्मण, आदिवासी असा कुठलाही त्यांच्याकडे सर्व रयत म्हणून एकाच यानं पाहिलं जायचं आणि रयतेसाठी जगला राजा. अनेक संकट आली. औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि त्यावेळेला त्यांना वाढदिवसानिमित्त बोलवून त्यांनाही सांगितलं 7व्या लाईनला मी उभा राहणार नाही. त्यांना माहीत होता हा फार प्रचंड बलाढ्य असा बादशाह आहे हिंदुस्थानचा, ज्यांना 7-8 भावांना स्वतःच्या मारलेत आणि इथं आपलं खरं नाही. पण ते घाबरले नाही की राजा एक दैवी शक्ती होती, दैवी अवतार होता. म्हणून अफजल खान जेव्हा चालून आला, अफजल खानाचा वध करण्याची त्यांनी ताकद दाखवली. अनेक वेढे झाले. मिर्झा राजानं पुरंदरचा वेढा केला, अनेक गडकिल्ले आपण दिले, तरीसुद्धा ते त्याच्यामधून पुन्हा स्वराज्यामध्ये तेवढीच ताकदीनं उभे राहिले. आणि म्हणून या राजाचा आदर्श तर काय, नुसता स्टेटस देऊन जमणार नाही, तर महिलांचा सन्मान केला पाहिजे. आपण गोरगरिबांसाठी काय करू शकतो, आपल्या आयुष्यात जगण्यासाठी आपल्याला काय लागतं आहे. निवेदक सांगतात ती घरं दिली, मोबाईल दिली, आपल्या काय बापाचं दिले नाही. पोडीले भांडारं धन्याचा मारं व्हायतो मी आम्हाला. मॅचेस असेल काय असेल, जेवढा पैसा येतोय तो जनतेसाठी असला पाहिजे. मी मुलाबालांना सांगितलं आहे, जगताना जाताना काय मी घेऊन जाणार नाही, येताना काही घेऊन आलो नव्हतं. तर आपल्याकडं प्लस नाही, माझं स्वतःचं काय नाही, जे आहे ते जनतेचे आहे. आतापर्यंत मी 6 खंड पाहिले. आपल्याला माहीत आहे, तुम्ही भूगोलात पाहताय बा, आशिया आहे, युरोप आहे, आफ्रिका आहे, अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, याच्यामध्ये अंटार्क्टिका 7वा खंड आहे.
मी 6 खंड पाहून जाईल 100च्या पेक्षा जास्त दे, शेवटी आयुष्य पण जगलं पाहिजे. कारण हे जिंदगी न मिलेगी दोबारा. पैसे जास्त लागण्याचा प्रकार नाही, मानसिक इच्छा असली पाहिजे. इंडियाचे सगळे कॉन्टेंट करताना मी जगाचे पण अनेक देश केले. मी जगावर व्हाईस चेअरमन आहे. मोरोक्कोमध्ये 161 देशामध्ये निवडून आलो. माझा मीटिंगचा खर्च फुकट असतो सगळा, विमानाचा, सर्व हॉटेलचा असेल, उतरल्यापासून गाडी आणल्यापासून जेवणापासून सगळा. पण बाकी वेळेला मी फिरत बसतो आणि मी एकटा फिरत नाही, मिसेसला घेऊनच फिरतो. आता पण अंटार्क्टिकाला बरोबर आहे. ईश्वर पार्वती, जसं पार्वती शेवटी लक्ष्मी ती आहे, तिच्यामुळे पैसे येतात. कैलास मानसरोवर मी 2 वेळा केली. मी परिक्रमा केली, कोण जातोय का माहीत नाही, सर्वोच्च यात्रा आहे. पण देव कैलासला पण नाही, 4 धामला पण नाही. केदार बद्री अनेक हे 4 धामपैकी किंवा ज्योतिर्लिंग 6-6, 10-10 वेळा मी व्हिजिट केली. देव माणसात आहे. आपल्या ताटात एक भाकरी असेल तर अर्धी भाकरी समोरच्याला दिली पाहिजे. कोण गरजवंत समाजामध्ये असेल त्याला काहीतरी दिलं पाहिजे. हाच छत्रपतींचा विचार आहे, हा बी पाटलांचा विचार आहे. अशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे, एवढंच सांगतो. आणि फार खरा म्हणजे मी येणारच नव्हतो, पण डॉक्टरनी मला पकडूनच सरपंचाचा फोन, संजयचा फोन, आदित्यचा फोन, 2 मिनटं येऊन जा. म्हणलं विमान बापाचं नाही, थांबणार नाही. एअर फ्रान्सचा विमान आहे, इंटरनॅशनल विमान आहे, तो माझ्यासाठी स्टँड थांबणार नाही. आणि मिसेस बिचारी वाट बघते, अर्धा पाऊण तास झाला. तर आमचा बोलून सत्कार सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेबांना. पण विनंती करूया यापुढे सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते व्हावी. बेलपाड आणि वेशवी डॉक्टर साहेब करतील. तर कृष्णा पाटील साहेब सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित होते, त्यांचे सुद्धा स्पेशली थँक्स. आपण डॉक्टर साहेबांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण यापुढे सामन्याची नाणेफेकी करू. चला, बेलपाडा आणि वेशवी. बेलपाडा आणि वेशवी दोन्ही संघाच्या संघाने सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाची देणगी आहे. त्याचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद साहेब. आपला खूप खूप धन्यवाद साहेब. नेक्स्ट मॅचची नाणेफेकी होते, त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्वागत कक्षाकडे जाऊया. लगेचच आपण स्वागत कक्षाकडे जाणार आहोत. त्यानंतर बेलपाडा संघाने नाणेफेकी जिंकले. हा सामना संपता क्षणी लगेच बेलपाडा संघाने मैदानामध्ये इंटर व्हायचा आहे. जो काही निर्णय असेल तो निर्णय घेऊन दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण जाऊया आपण. स्वागतासाठी तयार राहूया. स्वागत असेल ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विना संतोष घरत, ज्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी आहे. उरण तालुका महिला आघाड्याच्या शेतकरी कामगार पक्षाचा सचिव सन्माननीय विना संतोष घरत यांच्या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या शृंखलेसाठी त्यांनी तब्बल 7,500 रुपयाची देणगी दिली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतोय. तसेच सांगायला आवडेल मला की वार्ड क्रमांक 4 मध्ये सातत्यानं कामं करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या आमच्या विना बहिणींचं या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करत. डॉक्टर मनीष अनंत पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल आपल्याला 10,000 रुपयांची देणगी आली. साहेब आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं धन्यवाद मानतोय. नेक्स्ट स्वागत असेल ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती जयश्री पांडुरंग घरत, उरण तालुका महिला आघाडीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उपाध्यक्षा जयश्री घरत यांचा सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही यथेच्छ मान सन्मान करणार आहोत. आज सन्मान प्रत्येकीचा केला जातो आहे. अगदी मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण इथं आलात, त्याबद्दल आपलं मनापूर्वक आभार आणि धन्यवाद. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या सन्माननीय उपसरपंच सृष्टी अमर म्हात्रे. अगदी कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये गरुड भरारी कशी घ्यावी, आपल्या नेतृत्वाची छाप कशी पाडावी सातत्याने ज्याने दाखवलं आहे आणि उपसरपंच पदावर आज ज्या विराजमान आहेत सौभाग्यवती सृष्टी अमर म्हात्रे यांच्या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आपल्या आईकडून राजकारणाचे धडे त्यांनी बरोबर घेतले आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आज आपल्या आईप्रमाणे ते आहेत. या शृंखलेसाठी सन्माननीय धर्माशेठ दादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी केली आहे. तसेच श्री नवीन रतन 18 मध्ये 30 करायचे आहेत. 18 मध्ये 30 करायचे. श्री नवीन रतन घरत यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आली. त्याचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. नेक्स्ट स्वागत असेल सौभाग्यवती कामिनी अशोक म्हात्रे. वहिनींना विनंती असेल की आपण या. आपलं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सौभाग्यवती पुष्पा माणिक म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सर्वांचं स्वागत करावं. सौभाग्यवती कामिनी अशोक म्हात्रे यांचं स्वागत केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल
माननीय सौ पूजा प्रकाश कांबळे, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची खेळी आपण सर्वांनी बघितले आहेत. अगदी 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्याने उत्तम कार्य ज्यांनी केलं, अशा सौभाग्यवती पूजा प्रकाश कांबळे यांच्या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल ग्रामपंचायत सदस्य सुलोचना पद्माकर घरत यांचं सुद्धा स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या वहिनी ग्रुप ग्रामपंचायतच्या सन्माननीय सदस्य सुलोचना पद्माकर घरत यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करत आहोत. 17 धावा झाल्यात. येणारे 17 चेंडू आणि 26 धावांची गरज. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल सौभाग्यवती सुमन गजानन म्हात्रे यांचं स्वागत केलं जात आहे. महिला मंडळाच्या माझ्या अध्यक्षा आहेत आणि गजानन म्हात्रे जासे टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं नाव, यांच्या सौभाग्यवती सुमन गजानन म्हात्रे यांचं स्वागत केलं जातं आहे. या शृंखलेच्या माध्यमातून सौभाग्यवती सुमन गजानन म्हात्रे यांचं वस्त्रालंकार, सौंदर्य, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर सौभाग्यवती वंदना म्हात्रे, वंदना किशोर म्हात्रे यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. या वहिनी साहेब, आपलं सुद्धा स्वागत केलं जातं आहे. तीन राहिले. त्यांचं नेक्स्ट स्वागत असेल यशोदा नेहरू पाटील यांचं तर स्वागत केलं जाते. यशोदा नेहरू पाटील यांचं स्वागत केलं जातं आहे शृंखलेच्या माध्यमातून. या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आपल्या आल्यात. आपले आशीर्वाद लाख मोलाचे आम्हाला आहेत. आपलं नाही, दोन नेक्स्ट स्वागत असेल सौभाग्यवती ऋतुजा अक्षय घरत. ऋतुजा अक्षय घरत यांचं स्वागत हे शृंखलेच्या माध्यमातून आम्ही करतोय. वहिनी साहेबांना विनंती असेल की आपण ऋतुजाचं सुद्धा वस्त्र अलंकार, सुगंध, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन ऋतुजा अक्षय घरत यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून यथेच्छ मान सन्मान केला जात आहे. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन ऋतुजा अक्षय घरत यांचं स्वागत केलं जाते. नेक्स्ट स्वागत असेल युती संघटनेच्या सन्माननीय अध्यक्षा कुमारी श्रद्धा घरत यांचं शृंखलेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. कुमारी श्रद्धा घरत. मध्ये 14 हवे आहेत आणि विशेष शुभेच्छा आल्यात जांभूलपाडा संघासाठी. लाईट हाऊस ग्रुप गावठाण, सुनील शेठ मडवी, आकाश टकले, 0609 धनु शेठ मडवी, आकाश टकले व किशोर मडवी यांच्या वतीनं जांभूलपाडा संघासाठी शुभेच्छा आल्यात. अनेक वेळा सतीश मुती जांभूलपाडा नावानं हा संघ खेळत असतो आणि जांभूलपाडा संघासाठी आलेल्या शुभेच्छा. युती संघटनेच्या सन्माननीय अध्यक्षा कुमारी श्रद्धा घरत यांचं सुद्धा स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्यानंतर श्रद्धा ठाकूर, कुमारी श्रद्धा ठाकूर यांचा विशेष सन्मान होताना आपण पाहिला. त्यानंतर आपण नेक्स्ट स्वागत करत जाणार उरण तालुका इंटेकचे सन्माननीय अध्यक्ष, जासई गावातील व्यवसाय क्षेत्रामधलं मोठं नाव, एक गोड व्यक्तिमत्व संजय ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपण सुद्धा यावं आपला मान सन्मान घेण्यासाठी. एक गोड व्यक्तिमत्व, प्रत्येकाशी अगदी प्रेमाचा संबंध जोडणारे व्यक्तिमत्व, अगदी हास्य देऊन प्रत्येकाशी बोलण्याला सुरुवात करणारे व्यक्तिमत्व, व्यवसाय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव, त्यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही यथेच्छ मान सन्मान करत आहोत. सरपंच साहेबांना विनंती असेल आणि माणिक शेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते वस्त्रालंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह स्वागत करावं. येस, माणिक शेठ म्हात्रे आणि संजय शेठ ठाकूर हे फार जिव्हाळ्याचं नातं आहे.
फार मैत्रीचं एक मोठं नातं आहे आणि कित्येक वर्ष या दोन व्यक्तिमत्वाने हे मैत्रीचं नातं नेहमी जपलंय आणि संजय शेठ ठाकूर यांचा विशेष सन्मान पुन्हा एकदा ते करत आहेत. नेक्स्ट स्वागत असेल संदीप बाबूराव पाटील यांच्यासुद्धा विनंती असेल या आपल्यासुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही मान सन्मान करत आहोत. आपली उपस्थिती सर्वांची फार मोलाची आहे. आपले आशीर्वाद आपल्या शुभेच्छा सर्वांच्या अगदी आम्हाला फार महत्त्वाच्या आहेत. संदीप पाटील यांचं स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून सरपंच साहेब आणि माणिक शेठ म्हात्रे या स्पर्धेसाठी तब्बल सरपंच साहेब 2 लाख रुपयाची मदत आर्थिक सहाय्य या शृंखलेसाठी केलं ते फार मोठं आहे. अर्थात खंडोबा संघावर असलेलं प्रेम विश्वास आणि आपुलकी स्नेह. संदीप पाटीलचं खूप प्रेम. संदीप पाटील नेहमी सरपंच साहेबांवरती प्रेम करत असतो आणि त्यांच्या प्रेमाखातीर तो नेहमी सर्व ठिकाणी नेहमी साहेबांसोबत जात असतो आणि त्याचा विशेष सन्मान इथे होताना. तसेच पुढील सन्मान असेल नवीन रतन घरत, जासईच्या सुप्रसिद्ध आचार्यांपैकी एक. खरं तर ही त्यांची खरी ओळख आहे. कदाचित तुमच्यापर्यंत ती नसेल परंतु आम्ही ती अगदी कित्येक वर्ष अनुभवली आहे. नवीन रतन घरत यांचा विशेष सन्मान केला जात आहे. नवीन आचार्य आहेत. यस, नवीन आचार्य. स्वतः उपाशी राहत असतो परंतु इतरांना पहिला पोटभर खाऊ घालत असतो. क्या बात आहे. असा सर्व कधीही जुना न होणारा सर्वांचा नवीन नवीन हा नवीन घरत. आधी किती वय होते त्यांचं नवीन. तसेच पुढील सन्मान आपण माणिक रतन घरत यांचा घेणार आहोत. सरपंच साहेबांचे विश्वासू सहकारी. झालं का? तसेच नेक्स्ट स्वागत असेल अमर तुकाराम म्हात्रे यांना विनंती असेल या जासई टेनिस क्रिकेटमध्ये फार वर्ष चांगले केले आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या सौभाग्यवतीला अगदी उपसरपंच पदावर पोहोचवण्यापर्यंत त्यांची राजकीय खेळी फार महत्त्वाची आहे. असे अमर म्हात्रे यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्रालंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट स्वागत असेल परशुराम कृष्णा म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत केलं जातं आहे. हे सुद्धा आचार्य आणि गोड व्यक्तिमत्व आणि खरं तर क्रीडा क्षेत्राला खऱ्या अर्थानं त्यांनी शुभम नावाचा एक अनमोल हिरा दिला. किक बॉक्सिंग किकमध्ये ज्याला नेहमी आपण पाहत असतो. शुभम सर्वांचा आवडता क्रीडा क्षेत्राला मिळालेला त्यांचा एक अनमोल हिरा. आणि नेहमी शुभम सांगतो की मी हे जे शिकलोय माझ्या वडिलांच्याकडे बघून शिकलोय. वडिलांची घेतलेली मेहनत वडील जे मेहनत घेत असतात कसरत करण्यासाठी त्यातून मी प्रेरणा घेतली. असे परशुराम म्हात्रे यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतात. वस्त्रालंकार 11 मध्ये 6ची गरज आहे. 11 मध्ये विजयासाठी जांभूलपाडा संघाला फक्त 6 धावांची गरज राहिली आहे. यानंतर होणारा सामना वेशवी विपक्ष बेलपाडा संघानं नाणेफेकी जिंकले. लगेचच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. जय हनुमान बेलपाडा. ओके, जय हनुमान बेलपाडा. आपण लगेचच मैदानामध्ये हा सामना संपला तर एंटर व्हायचा आहे. तसेच सन्मान्य बारीक मडवी यांचं सुद्धा आगमन झालं. अर्थात चंद्रकांत मडवी यांना सुद्धा विनंती असेल. चंद्रकांत मडवी ज्यांचे पिताश्री अगदी सरपंच पदापर्यंत होते, त्यांचे पिताश्री सरपंच होते, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातं. या चंद्रकांत मडवी यांना विनंती असेल आपलं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून प्रसाद मान सन्मान करत जाऊया मॅचकडे. प्रसाद जांभूलपाडा संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे असं म्हणावं लागेल. 11 मध्ये 6 करायच्या जांभूलपाडा संघाला 43 आव्हान होतं. 9 मध्ये 2ची आता मात्र गरज उरली आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. लाईट हाऊस गावठाण इथून मात्र शुभेच्छा आल्यात आणि त्या शुभेच्छा अगदी कामी लागताना दिसत आहेत. कारण जांभूलपाडा संघ विजयापासून काही अंश फक्त दूर राहिलाय. जांभूलपाडा संघ इथे मात्र विजयी होतोय. हा सामना पहिला संपला गेलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला हार्दिक शुभेच्छा पण देऊया पुढच्या स्पर्धेसाठी आणि विशेष आभार पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी उपस्थित